हा बोलते भाई लोक जय शिवराय. उठलो बा सकाळी सकाळी बिलकुल बाकायदा. माझ्या आईले म्हटलं चाल, म्हटलं आपल्याला जायला लागते, म्हटलं फवारायले, कारण की अर्जंट फवारा होता, याच्यावर मारणं होतं चण्यावर. माझ्या आईने मी दोघं धन निघालो बा. मग नानादा होता पॉवर स्प्रे घेऊन आपला तो चालू होता औषध बनवून. मग तिकडून अजदा म्हणे असं नाही, असं औषध बनवावं लागतं. मला ठीक आहे. मग गेलो वावराच्या अंदर चालू होतं याचं 1-2 पंप मारले पाहिजे ना. बिलकुल बागायदा पंप भला सपाट्यानं खाली होत. म्हटलं आता काय करावं रे ऋषा, घे म्हटलं वारटीन रप्प चाल म्हटलं पाणी भराले. गेलो बा नाल्यावर, तिकडं नाल्यावर गेलो, तिकडून आणला गुंड भरून. यानं तर लवकरच पंप खाली करून आणलाही होता. मग घेतला बा पॉवर स्प्रे, त्यात टाकलं पाणी गिनी टाकलं. मग तिथून निघालो घराच्या असताना फवारा झाल्यावर. फवारा झाला आणि मग निघालो मी एकटा निघालो. तर घरी आल्यावर तुम्हाला माहिती आहे लागते आपल्याला भूक. मग जेवलो भाजी पोळी बिलकुल बागायदा. भाजी पोळी जेवलो आणि तिथून निघालो मग पैदल. याला आता कोणाची गाडी पाव बिलकुल बागायदा आणि धामणगावला जावं म्हटलं. आपल्याला धामणगावला जायचंच होतं. मग भेटली ना बस बिलकुल बागायदा, लालपरी भेटली. सम्या म्हणे मी येतो म्हणे. मिळालं चाल मग काय नाही आले म्हटलं तुले बी. इथं शिटाचं काही बोलायचं काम नाही, गर्दी लयच होती. मग आलो नापेडमध्ये. इथं आपला माल होता कालचावाला बिलकुल बागायदा. मग गाडी घेतली तिथून. मग आला वैभव अमदोरकारचा फोन मले. वैभव म्हणते एक काम कर म्हणते भाऊ, माझ्या कट्टे नेऊन टाक म्हणते तू नापेडमध्ये काही करून, कारण की माझा नंबर लागला आहे म्हणते. मला ठीक आहे पहिले टाकू दे ना का म्हटलं. डिझेल टाकलं तुमच्या भावानं. डायरेक्ट गेलो मग कुठं सोसायटीमध्ये, धामणगावमध्ये सोसायटी आहे, तिथं लावून दिली गाडी बिलकुल बागायदा. सम्या म्हणे त्याची वाट पाहत थांबू म्हणे आपण म्हणे. मग कायची वाट पाहायची, ते आले डायरेक्ट भरणं चालू केले. हे वैभ्याचे बाबा चालू केले कट्टे गिट्टे भरले, जायगी बांधली. तिथून निघालो बिलकुल बागायदा. म्हटलं आता नापेडमध्ये ते माल नेऊनच टाकतो, तू काहीच टेन्शन नको घेऊ म्हटलं. नापेडमध्ये त्याचा माल नेऊन टाकला बिलकुल बागायदा. त्याचे बाबा म्हणे घेणारे पोट्टू नाश्ता करून म्हणे. म्हटलं ठीक आहे. गेलो मग इथं स्वीट मार्टमध्ये, तिथं गेलो नाश्ता केला. मग भेटला सायल्याला म्हटलं थांब त्या व्हिडिओ काढतो म्हटलं. इकडे लंबी रांग लागून होती बिलकुल बागायदा. मग गेलो संदल पाहिले. धामणगावातनी संदल निघाली होती. मग संदल गिंदल पाहिली बा. तिथून निघालो मग घराच्या रस्त्यानं. चला मग आजचा ब्लॉग इथंच खतम करतो, बाकीचं उद्या बोलू. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खोलते. बाय बाय.